आम्हाला थोडं या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल तुमचं देखील खूप खूप आभार. मॅचला होती सुरुवात. पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच. वाघोबा प्रसन्न बावखळ अँड आई सोनदेवी स्पोर्ट वाघरालपाडा या दोन टीम मध्ये ही मॅच आपण पाहणार आहोत. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत तो म्हणजेच राहुल साठवण आणि दोन बॅटर जर आपण पाहिले स्ट्राईक एंड वरती अजय सालकर अँड नॉन स्ट्राईक एंड वरती सागर गावड. राहुलचा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिले. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे अनंत मोर त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगल धाववरती रोखलं जाईल. सिंगलनं मात्र श्री गणेश केलाय. अकाउंट ओपन झाले वाघोबा प्रसन्न बावखळ टीमच. जबरदस्त फटका निश्चितच पाहायला मिळाला होता. बॅकफूटवरती गेले त्याच्यानंतर हलक्या हातानं फक्त लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडूला दिशा दिली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. अतिशय चांगला फटका. आउटपिच चेंडू मात्र पाहायला मिळाला ऑस्ट्रेलियाच्या बाहेर आणि पिक केला. गॅप शोधला. चौकार लागावला. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ही ड्रेसिंग जी पाहायला मिळते ना कारण की खरोखर ज्याप्रमाणे वन साइड ट्रॅक आणि नक्कीच अतिशय काहीतरी वेगळं चित्र आणि नक्कीच हे चित्र बदलताना खूप आनंद होताना पाहायला मिळत आहे. उलटा यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या मधून चेंडूला पाठवलाय. सीमा रेषा पार. 4 धाव करता येतो हा चौकार. बॅक टू बॅक दोन बाउंड्रीज या ठिकाणी पाहायला मिळतात सागरच्या बॅट मधनं. राहुल षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळेस ब्लॉकल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. लॉंग ऑफला चांगला फटका पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा पुन्हा एकदा पलून पूर्ण केलेत. 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 11 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. झेल आहे. झेल पकडला जाईल का? हो 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 ऊपर वाले ने लड्डू मुंह में गिराया था लेकिन लॉन्ग ऑन के क्षेत्ररक्षक लड्डू नहीं खा रहे असंच म्हणायला लागेल कारण सोपा सहज झेल होता. मयूरच्या हातातून निश्चित हा झेल मात्र सुटला जातोय कारण संदीप गावड एक गेम चेंजर खेळाडू आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. सॉरी सागर गावड आहे. चुकून संदीप नाव आलं होतं. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका. एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक चांगली दमदार सुरुवात जरूर पाहायला मिळाले. जयेश मी तर म्हणेन टॉस जिंकून जो निर्णय घेतला अजय सालकरने तो आतापर्यंत सक्सेस जरूर पाहायला मिळतोय. आणि हेच त्यांना हवं होतं ते मिळालं का? कारण की त्यांना माहिती आहे की विरोधी टीमवर आपण बिंदासपणे तुटून पडू हवी हो. कारण की आपल्याला जर मॅच जिंकायची आहे तर प्रथम आपण बॅटिंग चूज करू आणि बॅटिंग करण्याचा जो निर्णय आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये आक्रमक जो रूप धारण केलंय आणि इथूनच आपण पाहिलं ना
तर फ्रेम माइंडने क्रिकेट खेळण्याचा फायदा हा असतो, कारण की फ्रेशराईज जेव्हा आपण खेळतो की प्रत्येक चेंडूला एक सन्मानजनक आणि सेफ म्हणजेच ज्या फ्रेशर काही खेळत असतो तेव्हा आपल्याला एक दडपण असतं की आपल्याला विकेटही नाही टाकायची आहे आणि आपल्याला धावासुद्धा जमा करायच्या आहे. परंतु ज्या वेळेला आपण फ्रेम माइंडने क्रिकेट खेळतो ना, तेव्हा मात्र आपण पाहिलं तर मोकळेपणे फटकेबाजी करू शकतो आणि तेच प्रमुख कारण होतं. आणि इथून आपण पाहिलं तर बॅटिंग मात्र चूज केली. तर दुसरं षटक टाकण्याकरता महेंद्र परेट उर्फ मयू. षटकातील पहिला बॉल. यावेळेस हो 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 जबरदस्त डिलिव्हरी होती, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. बॅटची हलकीशी चुंबन घेऊन निश्चितच नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू रवाना झाला होता, परंतु मागे आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन आहे. फक्त 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16 धावा. हो हो यावेळेस स्वतःला ब्लॉक करून घेतला आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, मात्र फर्निचर उद्ध्वस्त झालं. फलंदाज सागर गावड बाद. न्यू बॅटर मैदानी शॉट मध्ये येतोय किशोर. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केला होता, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर स्टॅम्प फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजेच 14 धावा. षटकामध्ये निश्चितच जी पार्टनरशिप झाली होती सागर अँड अजय मध्ये ती मात्र तोडण्याचं काम महेंद्राने केलंय. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूचा मारा केला होता महेंद्रानं. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोचली ती 18 या आकड्यावरती. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव, आणि तो अनुभव आहे गोलंदाज महेंद्र परेड याच्याकडे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक विकेटचं पतन. किशोर डवला देखील डगआउटच्या दिशेनं परतेल यात काही शंका नाहीये. संजय कोरडा न्यू बॅटर. एवढंच आपण पाहिलं तर डाव्या स्टेजच्या बाहेर हा चेंडू पंच विकास वलवी सरांचा हा वाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. ओहो आणखी एक सुंदर डिलिव्हरी. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14, या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 5. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक.
थँक्यू डीजे. तर आपण शनिवारचा दिवस पाहणार आहोत. ड्रॉ जे टू मॅचेस होताना पाहायला मिळणार आहेत. वसई तालुका दिवशी क्रिकेट असोसिएशनमध्ये येणारी टीम लोहिया नगर वर्सेस एक वीरा स्पोर्ट्स वाकीपाडा म्हणजे आयोजक टीम पहिल्या मॅचमध्ये खेळ सैदत्त स्पोर्ट्स काजूपाडा विरुद्ध एक गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा बी ही मॅच पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि खेळाडू आहे तिथे अतिशय चांगला कॅच कलेक्ट केलाय. विकेट मिळवली जाईल आणि वाघोबा प्रसन्न भावकल टीम आता त्यांचा मात्र इथे एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय की बॅटिंग लाईनअप चालवेल कोण. विकेट क्रमांक 3. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. डीजे रोहित इन द मैच. वाटली जाईल जे बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. आकाश ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा चान्स निर्माण झालाय. ओ या वेळेला काय घडलं काहीतरी विपरीत घडलंय. खेळाडू पुढे आले होते परंतु त्यानंतर त्यांनी पाहिलं की आपण कॅच पर्यंत पोहोचू शकत नाही. कदाचित सूर्यदेव नारायणाचा नक्कीच जो तीक्ष्ण प्रकाश आणि त्यामुळेच त्याच्यासाठी आपण बघितलं तर अडचण निर्माण झाली आणि इथून 2 धावा मात्र मिळाल्या. ही मॅच आहे ना शेवटची मॅच आहे पहिल्या इनिंगमध्ये. 21 धावा फलकावर 3 गडी गमावलेत. पुन्हा एकदा पाहायला मिळते हवेत फटका. फलंदाज आपण पाहिलं तर प्रत्येक येतोय हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे 3 विकेट गमावल्यानंतर आपण पाहिलं तर आपल्या टीमसाठी नक्कीच हवाई फटके खेळणं गरजेची बाब आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा झाला तर आपण विकेटच गमावत राहिलो तर मग दुसऱ्या बाजूने धावा कुठून येतील हा मोठा प्रश्न असेल. निश्चित यावेळेस पार्टनरशिपची गरज आहे. जर चांगली पार्टनरशिप झाली तर एक चांगला टार्गेट सेट जरूर केला जाईल. सध्या तरी आपण पाहतो आकाश हा देखील एक चांगला बॅटर आहे. संजय देखील चांगला बॅटर आहे. ते करू शकतात. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील फक्त 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे 25 या आकड्यावरती. निश्चितच या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचे असतील तर निश्चितच तुम्हाला कष्ट प्रामाणिकपणे करावे लागतील कारण कष्टाशिवाय फल नाहीये. परंतु यावेळेस चांगले बॅटिंग देखील करावे लागेल वाघोबा प्रसन्न भावखल टीमला. अगोदरच्या ओव्हरमध्ये 2 चांगले विकेट त्यांनी गमावलेत. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. सुरुवातीला बॅटर बीट झाला त्याच्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट होत आहे. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळालेले एक सिंगल धाव. चेंडू टाकून झाले तर तिसऱ्या षटकातील 5 धावफलक जर आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीट होतोय. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील आणि आणखी एक बोनसची धाव म्हणजेच वाईट बॉल असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ह्या 3 धावा जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. 2 धावा 22च्या स्वरूपामध्ये पूर्ण केल्या त्याच्यानंतर एक वाईटची धाव. निश्चितच अशा प्रकारे ह्या 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या झाली आहे 29-29. लॉस 3 विकेट्स. म्हटलं जातं ना दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा तो अंधारात किती प्रकाश देतो ना हे खूप महत्वाचं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर बोनसच्या स्वरूपामध्ये धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. यावेळेस मिस टाइम फटका ऑन साईडला. 1 धाव वेगानं पूर्ण केले. चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेनं.
त्या अगोदर मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेत. या दोन टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 31 आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर तिन्ही षटकांचा खेळ संपन्न झाला. 31 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. काय म्हणशील जयेश, तिन्ही षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं वाघाव प्रसन्न बावखळ टीमच्या 31 धावा धावफलकावरती लागल्यात, काय म्हणशील? तर सरासरी चांगली आहे, परंतु नक्कीच त्या सरासरीने चालत राहिलं तर एक चांगला फाईट होताना पाहायला मिळेल. शनिवारच्या दिवसाच आपण लॉटकडे सुद्धा लक्ष देऊया. पहिला मॅच लोहिया नगर वर्सेस एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. दुसरा मॅच साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स बी विरुद्ध बी सुद्धा ते मॅच गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी. आझाद वर्सेस आपण बनवणार गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए. त्यानंतर पानखंडा ए वर्सेस पानखंडा बी. हा मॅच रंगतदार होईल. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी विरुद्ध न्यू स्टार मोडवीपाडा. आणि शेवटचा मॅच असेल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. म्हणजे दोन्ही बाजूने वाघ आहेत, कारण की एका बाजूने टायगर म्हटलं तरी वाघ आणि वाघोबा म्हटलं तरी वाघ. हो 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 हो, पहिल्याच बॉल वरती त्रिफला उद्ध्वस्त केला मिस्टर दामोदर परेड. वाट गोलंदाजी. दामोदर षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच आणखी कमी स्टॅम्प फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच तिसऱ्या अंपायर साठी हॉल केलेला आहे आउटफील्ड अंपायरनं रनआउट साठी. जेव्हा बेल्स पडली तेव्हा बॅट इन झाले. डिसिजन आहे नॉट आउट, कारण खूप क्लोज निर्णय होता.
चेंडू टाकून झाले ते म्हणजे 2. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलकाची धावा लागल्या त्या म्हणजे 32. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली आहे क्षेत्ररक्षक महेंद्र परेड, त्याने सोडलाय हा झेल. तर यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच झेल मात्र झाले आहे ड्रॉप. म्हटलं जाताना विश्वास हा शब्द खोरबड सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तर कमी कमी होत असतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर संघाचं संघनायक महेंद्र परेड याच्यावरती टीमचा विश्वास होता की हा झेल मात्र पकडेल, परंतु त्यांनी केली आहे चुकी. षटकातील पुढचा बॉल. ओ हो हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चांगला चेंडू हाताला गेलाय. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या आहे ती 33. कुठलीही गोष्ट करायची झाली तर निश्चितच तुमच्या मनातील विचार ना हे नेहमीच पॉझिटिव्ह असायला हवेत. यावेळेस आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडलाय संदीप 60 हा झेल आणि समाप्त झाला तो म्हणजेच तुषारचा खेळ. पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला गेला. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला गेला. पाटलांचा बैलगाडा गाडा त्या घाटात गेला गेला. यावेळेस आपण पाहिलं तर हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बॅटर कदाचित बाद आहे, कारण फटका खेळताना कदाचित स्टंपला बॅटरचा पाय जरूर लागलाय आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंगचा डाव जो आहे तो संपन्न झालाय. डाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच 33 आणि 34 धावांचं लक्ष असणार आहे मॅच जिंकण्याकरता आई सोनदेव स्पोर्ट वाघरापडा टीमला. निश्चितच टीव्ही स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा हिट विकेट झालाय. तर मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिला जाईल निश्चितच आमच्या सोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ काजूपाडा मिस्टर जयश्री डुकले. हे पहा आमचे कॅमेरामॅन प्रीत आम्हाला दर्शवत आहेत. प्रेक्षक आहेत ते पिंपलाच्या झाडापासून जवळजवळ कसे उभे राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. कोणी दगडावर बसलाय, कोणी नक्कीच तोंडावर हात घेऊन आहेत, कोणी चर्चा करते दगडावर बसून, कोणी काही खेळाडू आहेत. राजावली टीमचे राज काहीतरी मोबाईलमध्ये बघतायत. राजावली टीम भरपूर विचारत आहे की मॅच कसा आपण गमावला. अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीमचे खेळाडूसुद्धा आहेत तिथे, नक्कीच थोडीशी चर्चा करतायत. आणि या मॅचचा आनंद हेमंत लखात दाखल झालेले आहेत कदाचित मॅच पाहण्यासाठी. या हेमंत, स्वागत असेल मंचावर येऊन असताना पण हेमंत आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि सदी स्पोर्ट्स बापाने टीमचे खेळाडू आहेत इथे, नक्कीच जे दिसतात आम्हाला स्क्रीनवर त्याचप्रमाणे जिथे जागा मिळेल तिथे जवळजवळ प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. हे कॅमेरामॅन प्रीत पाटील नेहमीच डिपेंड लाईव्हच्या माध्यमातून काही ना काही आपल्यापर्यंत घेऊन येतात. हा नॅशनल हायवे क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळत आहे. हे मंच आपण पाहतोय जे ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला आपण पाहतोय ही रिक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे. ओळखीची दिसते, कदाचित आमचे मित्र यांचीच रिक्षा आहे. आणि खेळाडू कक्ष दर्शवला जातोय.
तर वही आता मॅचमध्ये लक्ष कंप्लीट करायचं आहे, टार्गेट पूर्ण करायचं आहे. ऐकविरा चषक आहे, या चषकामध्ये आजच्या दिवसामध्ये नाव कोरायचं आहे, तर नक्कीच हा प्रयत्न करावा लागेल. सक्सेसफुल प्रयत्न होताना पाहायला मिळेल का? ज्या अनुषंगाने आपण पाहिलं इथे नक्कीच दाखल झालेले सर्व प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहिली तर ऐकविरा ट्रॉफी या हंगामातली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची दुसरी स्पर्धा आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये अभिराज्य गाजवण्यासाठी दुसऱ्या दिवसामध्ये हे दावेदार पहिल्या 2 मॅच जिंकल्या अष्टभुजा लहूपाडा टीमने, दुसऱ्या 2 मॅचेस जिंकल्यात आय ग्रुप भाटपाडा टीमनं आणि उर्वरित 2 मॅच मध्ये वर्चस्व कोणाचं आहे? एक जवळजवळ संघ आपण पाहिला तर जगदंबा स्पोर्ट्स टीमने मॅच जिंकले. तर इथे 2 आघाडीचे खेळाडू जिथे संदीप आहेत आणि महेंद्र, संदीप साठवण, महेंद्र परेट. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला तर सागर. चपरीने म्हटलं जाते ना कि ना पूछ मेरी मंजिल का है, अभी तो यहाँ से जीतने का इरादा है. हारेंगे ना हौसला चाहे कुछ भी हो जाए इस मुकाबले में, आज ये करके ये आए हम इरादा जो है. शॉर्ट पिच चेंडू पहिलाच आणि त्या शॉर्ट पिच चेंडूवर एक आक्रमक रूपाने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु टॉफेज झाली. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथून आपण पाहिलं धावा चा जो श्री गणेश आहे तो मात्र होताना पाहायला मिळाला. 2 लक्ष आहे जिंकण्यासाठी आपण 34 धावांचं टार्गेट. जरूर आपण पाहिलं तर 4 दिवसाचा उल्लेख केला तर ISPL चा कालचा दिवस अनेक खेळाडू मालामाल होताना पाहायला मिळाले, परंतु असे दिवस मात्र नक्कीच मी तर म्हणेन प्रत्येक खेळणाऱ्या टेनिस क्रिकेटपटूचे यावेत. कारण की प्रत्येक खेळाडूंची मेहनत असते, प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असते की आपण आयुष्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळावं, आपण पुढे येऊन नक्कीच आपल्या परिवाराचं नाव मोठं करावं, आपल्या गावाचं नाव मोठे करावं. परंतु जी संधी आपण पाहिली आहे ना तर ISPLने दिले. सध्या तरी नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो इथे आणि इथूनच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे नो बॉल आल्यानंतर आता मात्र फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी. ड्रेसिंग खूप छान आहे वाघोबा प्रसन्न गावकल टीमची. ज्याप्रमाणे IPLचा जर विचार करायचा झाला तर RCB रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाची जी जर्सी पाहायला मिळते आणि त्याच कॉफी बुक स्टाईल जर्सी मध्ये उतरलेली हा संघ. शॉर्ट पिच चेंडू पुलचा फटका खेळलाय, फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्याचा फायदा मात्र उचलण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर केलाय आणि चांगला चौकार मात्र इथे महेंद्रने पेश केलाय. नमन भक्त हनुमान को. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कि जो केसरी के लाल मेरा थँक्यू डीजे. थोडासा हा फॉलो चेंडू मिळाला आणि एक त्याच्यावर चांगला फटका एक्झिक्यूट. यावेळेस पिच होता, टायमिंग तितकं चांगलं झालं नाहीये, कारण की इथे टायमिंग चांगलं झालं असतं तर चांगल्या धावा मिळाल्या असत्या. चांगला स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर करतो, बॅकफुटला चेंडूला वाटच पाहत असतो आणि बॅकफुटमध्ये स्ट्रॉंग अनेक खेळाडू आहेत, भरपूर खेळाडू असतात ते फ्रंटफुटवर खेळत आहेत. संदीप साठे हा चेंडू टर्न केलाय, स्वतःला बॉडी रोल केलाय, चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये मात्र इथून खेळलाय. 2 धावा मात्र मिळतील. 34 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. पाहता पाहता 5 चेंडूची खेळी झाली आहे आणि या 5 चेंडू मध्ये 11 धावा या जोडीनं जमवल्या आहेत. म्हणजे ज्या अनुषंगाने स्टार्ट करायचा होता तो स्टार्ट कन्वर्ट केलाय आणि एक चांगला स्टार्ट मानावा लागेल. हा चेंडू ऑफस्टमच्या जवळ होता, बॅकफुटला जाऊन स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर लागलेल्या आहेत 11 धावा 34 धावांचा पाठलाग करत असताना. आता येणारे एकूण असतील 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धाव्यांची गरज असणार आहे.
23. 18-23 हे सिच्युएशन हे इक्वेशन असेल. मात्र आपण पाहूया की 18 मध्ये 23 धावा काढण्यासाठी चेंडू किती घेतोय सुमित स्पोर्ट्स वागरपाडा टीम. की ते वाघोबा प्रसन्न बाहुकलचा संघ एक मोठ्या प्रमाणात वर्चस्व गाजवण्यासाठी कमबॅक करेल का या दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया डीजेकडे वळूया आणि पुन्हा एकदा एकविरा ट्रॉफी मध्ये आपण कमबॅक करूया. शुभेच्छा तर भरपूर त्यांना पाहायला मिळत आहे. बाहुकल टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत. भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. पंढरीपाडा टीमसाठी शुभेच्छा आणि अनेक जे प्रेक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून जे VTC याच्या चॅनलवर जोडले आहेत त्यांच्या माध्यमातून भरपूर काही शुभेच्छा सुद्धा आपल्यापर्यंत येताना पाहायला मिळत आहेत. वेळेला चांगला फटका महेंद्र बाहुबली भीम षटकार मात्र पेश करत असताना आणि धाव संख्या 17 वर जात असताना पाहायला मिळते. पूर्णपणे ताकद जोखली होती. नियंत्रण मात्र आपण बघितलं थोडस पूर्णपणे चेंडूच्या मागे टाकून दिला. 17 धावा हवे असतील इथून. महेंद्र चांगली खेळी करतोय. एक मॅच विनर खेळाडू आहे. जवळजवळ मागील 2 वर्ष म्हणजे मागील 2 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर हाच खेळाडू होता महेंद्र. आणि नक्की तो चांगला टच मध्ये होता आणि त्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर अनेक पारितोषिक सोनी स्पोर्ट्स वागरालपाडा या टीमनं आपल्या गावामध्ये नक्कीच या खेळाच्या जोरावर आणि आपल्या संघाच्या कामगिरीच्या जोरावर आपल्या गावामध्ये घेऊन गेलेले आहेत. नक्कीच महेंद्र आपण पाहिलं या चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. 7 मध्ये 14 या धावसंख्येवर खेळतोय. संदीप 2 धावसंख्येवर 3 चेंडू मध्ये खेळतोय. 15 चेंडू आणि 16 धावा इथे हव्या असतील. संदीप 60 मात्र एकच प्रयत्न आहे की आडवा बॅट. नेहमीच जेव्हा आपण पाहिले तर चर्चा केली ना तर चांगले क्रिकेटर होण्यासाठी सुनील गावस्कर सरांशी जेव्हा चर्चा केली होती एका खेळाडूने तर त्यांनी सांगितलं होतं जर तुम्हाला क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही प्रथमतः सरळ बॅटने फटके बाजी करायला शिका, नंतर आडव्या बॅटचा वापर करा. आणि नक्कीच तेच इथे होताना पाहायला मिळत आहे. तर लगभग हा चेंडू आता पाहावा लागणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धाव फळक 19च्या घरामध्ये आहे. इथून धाव फळकाचा विचार करायचा झाला तर 14 चेंडू मध्ये 15 धावा हव्या असतील हा सामना जिंकण्यासाठी. एक कॅल्क्युलेट क्रिकेट आपण पाहिला तर सहज जिंकून घेऊन जाऊ शकतो बॅटिंग करणारा टीम मॅच. परंतु संदीप आहेत की आपण माइंडसेट एकच शॉट आहे तो म्हणजे आडवा बॅट आणि त्याच आडवा बॅटचा बॅकफुटला मात्र वापर करत असताना पाहायला मिळतोय. आणि हे चित्र नॉन स्ट्राईक एंडकडून महेंद्र पाहतोय. संदीप ॲज अ ओपनर आलेला आहे. 5 चेंडू खेळा फक्त 2 धावा फलकावर त्याच्या पाठमधून आल्यात. कुठेतरी आपण पाहतोय की चांगला पॉझिटिव्ह इंटेंट दर्शावं लागेल. आता थोडं इम्प्रोवाइज केला होता. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका हवेत होता परंतु गॅप मध्ये 2 धावा मिळतील. वाघोबा प्रसन्न बाहुकल टीम आपण पाहिली आहे तर त्यांना एक उमेद होती की नक्कीच एक चांगला टोटल उभं करतील परंतु तसं काही झालं नाही. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता 12 चेंडूचा खेळ राहिलाय. या 12 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. ऐकूया गाणं आणि येऊया मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे खेळाडूंना पाण्याची आणि आम्हाला गरज गाण्याची. चला तर ऐकूया एक सुंदर असं गाणं. बोलात मार्केट शहरात आपलंच नाव गुणगुणतंय. कशाला हवा
डोक्यात जाशील डोक्यात किंग नाही मेंटल हाय पिक्चर डोक्यात जाशील डोक्यात किंग नाही मेंटल थँक्यू उदयजी. 12 चेंडू 13 धावा लक्ष आहे, मंजिल आहे. मी एवढ्याचा प्रयत्न करावा लागेल. महेंद्रासाठी हा बॉल खेळलाय, खाली क्षेत्र आहे, मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळत आहे. म्हणजेच वाघोळ प्रसन्न भावकुल टीम सुद्धा आपण पाहिली आहे. तर भरपूर काही नक्कीच आणखीन धडे गिरवावे लागतील आज एक चांगला क्रिकेट परफॉर्मन्स दर्शवण्यासाठी. फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं तर थोडंसं पंबल होताना पाहायला मिळालं. हा नियंत्रण चुकलंय गोलंदाजाचं, पाहावं लागेल हा चेंडू कुठे आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. धाव फलक आहे 24च्या घरामध्ये. 10 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 10 धावा. फुल केला आहे पुन्हा एकदा. अकोल टप्प्याचा चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला फील्ड केलाय. 2 धावा ते न मिळवल्या जात आहेत. म्हणजे जिथे आता आपण असं दिसून येत आहे की आई सोंदरी स्पोर्ट्स वागरालपाडा टीम ही मॅच आहे सहज आपल्या बाजूने खेचते. धावगतीवर नियंत्रण ठेवता आलं नाहीये. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला पुल केलाय. हा पुल म्हणजेच पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू पाहिला आपण तर स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर गोल सिक्सर पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमचे कर्णधार मी रिक्वेस्ट करेन की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने रवाना व्हा. इथून 2 धावांची गरज असताना मात्र एक फटका खेळला. 1 धाव मात्र मिळवली आणि दुसरी धाव मिळवली जाईल. डेफिनेटली आपण पाहिली आहे. दुसरी धाव कंप्लीट केली आहे आणि मॅच मात्र इथून जिंकली आहे. ती म्हणजे सोनदेव स्पोर्ट्स वागरालपाडा टीमने. चांगलं क्रिकेट सोनदेव स्पोर्ट्स वागरालपाडा टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख करायचा झाला तर बॅटिंग बॉलिंग दोन्ही युनिट मध्ये चांगलं कार्य पाहायला मिळालं आणि तेच कार्य मात्र आपल्या टीमचा फायदा करून देतोय आणि विजय संपादन या मॅच मध्ये केला जात आहे. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार आहे. त्याचा खेळ पाहायला खूप छान होता कारण की त्याने बॅटिंग करत असताना 11 चेंडूमध्ये 26 धावा आणि बॉलिंग करत असताना महत्वपूर्ण विकेट सुद्धा आपल्या टीमसाठी मिळवून दिले. एकमेव खेळाडू महेंद्र परेड मॅन ऑफ द मॅच.